रात्री फक्त भिजत घाला उडद डाळ आणि सकाळी पटकन बनवा झटपट छोटे छोटे मिनी मिनी मेदूवडे. हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आणि या ब्रेकफास्ट सिरीजमध्ये ही खूप खूप स्वागत. गुड मॉर्निंग. तर आज मी ठरवलं की आज आपण काहीतरी असं क्रिस्पी आणि एकदम असं चटकेदार मजेदार काहीतरी बनवूया. म्हणून आज आपण बनवणार आहोत मेदूवडे आणि सांबार. तर चला किचनमध्ये पटकन बघूया की मेदूवडा सांबार करायला काय लागतं. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगायला विसरू नका की तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायची आहे, कुठल्या ब्रेकफास्टची रेसिपी बघायची आहे. आम्ही ती पटकन तुमच्यासाठी बनवू आणि झटपट तुमच्यासाठी आणू. ठीक आहे, चला किचनमध्ये. मेदूवडे आणि सांबार बनवायला आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला लागेल ही तूर डाळ आणि मूग डाळ ही आपण भिजत घालून 10 मिनिटं ठेवलेली आहे. त्याच्या फोडणीसाठी आपल्याला लागेल मोहरी, जिरं, हिंग, सांबार मसाला, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, सुकी मिरची, थोडी उभी चिरलेली हिरवी मिरची, गाजर, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि आपले उडद डाळ भिजत घातलेली आहे ज्याचे आपण मेदूवडे बनवणार आहोत. तर तुम्ही बघाल ही आपण उडद डाळ काल रात्री 2-3 वेळा धुतली पाण्यातनं. त्याला चांगलं त्याचं पाणी क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर ही आपण पाण्यामध्ये उडद डाळ आणि मेथी दाणा आपण भिजत घातला. आता हे जे पाणी आहे हेच पाण्यामध्ये आपल्याला आपले मेदूवडे चं जे पीठ आहे ते बनवायचं आहे. त्याच्यात आपण वाटताना कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं एवढं घालणार आहोत. चला सुरू करूया. सर्वात प्रथम आपण आपलं मेदूवड्याचं पीठ करून घेऊया. तर हे जे डाळ आहे आपण जी भिजत घातली ही डाळ पाण्यातनं काढू आणि आपण आपल्या ब्लेंडरमध्ये घालूया. ठीक आहे, आणि त्यातच आपण आपलं आलं, मिरच्या, कोथिंबीर आणि थोडी डाळ घालूया परत वरण. आणि हे जे पाणी आपण याच्यात घालायचंय, थोडंसंच घालायचं आधी. आणि आता हे पटकन मिक्सरमधनं वाटून आणूया. हे बघा आपलं पीठ रेडी आहे, मतलब मेदूवड्याचं बॅटर रेडी आहे. हे बघा किती मस्त असं छान, जसं आजी म्हणते ना गंधार बारीक, तेवढं नाही पण थोडं दरदरीत ठेवलंय, पण छान आहे, मस्त झालंय. तर हे उरलेलं मी जी डाळ आहे ती पण पटकन वाटून आणतो आणि आपलं मेदूवडे करायला घेऊया आणि त्याच्याबरोबर सांबारही करायला घेऊया. हे बघा आपलं मेदूवड्याचं पीठ रेडी आहे, हे सगळं वाटून आणलेलं आहे. आता ह्याच्यात थोडं मी मीठ घालणार, मीठ, आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं. अलगद हाताने मिक्स करा. बघा कसं घट्ट पीठ आहे. आता बघा हे पीठ कसं हिरवं पण झालं छान, हिरवी मिरची आणि आलं आणि कोथिंबीरमुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते. ठीक आहे, आता बघा हे आपलं रेडी आहे बॅटर. आता आपले मेदूवडे हे क्रिस्पी होतील किंवा आतनं सॉफ्ट होतील हे कसं कळेल, राईट? तर आपण काय केलंय, इथे हा ग्लास घेतलाय, कप आहे, या कपमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय. ह्या पाण्यामध्ये आपण थोडंसं हे पीठ टाकून बघायचं. बघा टाकलं मी. जेव्हा हे पीठ असं वरती तरंगतं, म्हणजे तुम्हाला दिसेल आता, हे बघा वरती जेव्हा तरंगतं ना पीठ, तेव्हा समजायचं की तुमचे मेदूवडे आतमधनं सॉफ्ट होणार आहेत आणि असे एकदम खुसखुशीत आणि छान होतील. प्रो टिप, पाण्यात टाकून बघा म्हणजे तुम्हाला पटकन कळेल की तुमचं पीठ चांगलं झालंय का नाही झालं. आपलं पीठ छान झालेलं आहे. चला आता आपण सांबार बनवूया फटाफट. सकाळची नाश्त्याची वेळ आहे. आता तुम्ही म्हणाल अरे एवढं सकाळ सकाळ आपण सांबार वांबार कुठे बनवणार, डाळ शिजवा सगळं करा. शॉर्टकट. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण घ्यायचंय कुकर. कुकरमध्ये आपण घालणार आहोत जवळजवळ 2 चमचे तेल. ठीक आहे, हे 2 चमचे तेल टाकल्यानंतर हे तेल जरा गरम होऊन दे. आपण एकदम शॉर्टकटमध्ये फटफट सांबार बनवणार. ठीक आहे, ओके. तेल तापलंय तर तेलामध्ये आता आपण घालणार आहोत मोहरी, जिरं आणि हिंग. ओके, हे घातलं की थोडंसं आपण त्याला असं छान तडतडू देऊया. ते छान तडतडलं की आपण त्याच्यात घालणार आहोत भरपूर कढीपत्ता. मग आपण घालणार आहोत लाल मिरची आणि हिरवी मिरची. हे छान भाजलं गेलं की मग आपण घालणार आहोत त्याच्यात गाजर, कांदा आणि टोमॅटो. ठीक आहे, कांदा टोमॅटो घातलाय म्हणून आपण पटकन याच्यात मीठ घालून घेऊया. थोडंसं याला मिक्स करूया. ठीक आहे, दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण घालूया याच्यात मसाले. हळद, थोडीशी लाल तिखट आणि आपण मेन म्हणजे घालणार सांबार मसाला. तर आम्ही सांबार मसाला टकले बंधूचा सांबार मसाला वापरतो, तो खूप मस्त आहे. तुम्ही एव्हरेस्ट किंवा MDH जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही वापरू शकता. जवळजवळ 2-2.5 चमचे सांबार मसाला आहे.
हा घालूया आपण आणि ह्याला मस्त मिक्स करून घेऊया. ओके, आपला हा मसाला रेडी झालाय. आता ह्यात आपण ही जी आपली डाळ आहे ना, जी भिजत घालून ठेवलेली, ही मी जवळजवळ 15 मिनिटं भिजत घातली. ह्या पाण्यासकट आपण ह्याच्यात घालून घेऊया. आता ह्याच्याने काय होतं की तुम्हाला डाळ शिजवायची वाट बघायला नको, 15 मिनिटं तिकडे, मग त्याच्यानंतर तुम्ही मसाला बनवणार, मग त्याच्यात ती डाळ घालणार. हे सगळं शॉर्टकट सकाळच्या वेळेला पटपट कुकर लावला, तुम्ही दुसऱ्या बाजूला तुमचं ही डाळ झाली. आता आपण याच्यात पाणी घालूया. थोडंसं जास्त पाणी लागतं, त्यामुळे त्या हिशोबाने पाणी घाला तुम्ही. ह्याच्यात मी पाणी घातलेलं आहे. आता ह्याच्यात आपण घालणार आहोत कोथिंबीर. आपली भरपूर कोथिंबीर घालायची, मला कोथिंबीर खूप आवडते. ठीक आहे, आता ह्याला आपण लावूया कुकरला झाकण आणि बंद करून ह्याच्यात 4 ते 5 शिट्या काढून घेऊया. ह्याच्यात मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी थोडं अजून पाणी घातलं. आता जेव्हा आपण कुकर लावणार ना, तर आपण हा कुकर बंद करूया. आधी आम्ही कुकर बंद केला. आता काय काय वेळेला डाळ आपण जर शिजवतोय तर डाळीचं पाणी बाहेर येतं, जेव्हा थोडी डाळ बाहेर येते तर आपल्या कुकरचं जे झाकण आहे ते खराब होऊ शकतं. त्यासाठी काय करायचं, एक टिश्यू पेपर घ्यायचा, त्याला असं आपण मध्ये होल पाडायचा आणि हा शिट्टीच्या बरोबर भोवती लावून असं कुकरवर ठेवून द्यायचं. ह्याच्याने काय होतं, ते टिश्यू पेपर पाणी सोक करतं, त्यामुळे तुमचं कुकर खराब होत नाही. ठीक आहे, ह्याच्या काढूया आपण 4 विसेल्स आणि आपण तोपर्यंत मेदूवडे करायला घेऊया. ओके, आपलं तेल गरम झालंय. तर आता आपण काय करणार, आपण एक व्हेजिटेबल स्कूपर किंवा हे फ्रूट स्कूपर म्हणतात, सॉरी नॉट व्हेजिटेबल स्कूपर, हा घ्यायचा आहे. आणि हा स्कूपर आपल्याला ह्या पाण्यामध्ये बुडवून ठेवून द्यायचं, म्हणजे त्याला थोडंसं पाणी लागलं पाहिजे. ठीक आहे, आणि आपलं पीठ तर रेडीच आहे. आपण याला छान एक आपली सांबारला फोडणी होईपर्यंत एक 5-10 मिनिटं ठेवून दिलं होतं. ठीक आहे, आता हे मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. आता काय करायचं, आपण तेल पण गरम झालंय, हा स्कूपर घ्यायचा आपला फ्रूट स्कूपर, त्याला पाणी लावायचं व्यवस्थित आणि ह्याच्यातनं आपण एक इक्वल साईजचं पोर्शन घेऊन आपल्याला तेलात सोडायचं. ठीक आहे, तसंच आता ह्याच्याने काय होतं, तुम्ही छोटे छोटे वडे बनवताय, तुम्हाला वेळ नाही लागणार. डब्याला घेऊन जायचंय, संडे ब्रंच म्हणून खायचंय, किंवा तुम्हाला पाहुणे आले आहेत म्हणून करायचंय, तुम्ही हे पटापट करू शकता. आणि ह्याच्याने काय होतं, जेव्हा तुम्ही एक साईज घेता तर तुमच्या वड्यांचं जे बॅटर आहे ते तुम्ही सेम घेणार. ठीक आहे, थोडा गॅस आपण बंद करूया आणि तुम्ही बघताय एका वेळेला माझे किती होत आहेत, राईट. आता आपण हे थोडे हे करून घेऊया. बघा, एका वेळेला मी 8 वडे टाकले, छोटे छोटे. मच इझियर टू गिव्ह टू किड्स. आणि पाहुणे पण आले तरी त्यांना पण असं वाटणार नाही अरे केवढं हेवी दिलं, केवढं हेवी दिलं, बिकॉज हाय छोटे छोटेसे पटकन बनतात. त्याला छान गोल्डन ब्राऊन करायचे आहेत आपल्याला मस्त. हे बघा झाले छान गोल्डन ब्राऊन. आणि मेदूवडा हा एक असा डोस्यानंतरचा प्रकार आहे, तो मला खूप आवडतो. आता ह्याला आपण व्यवस्थित सगळं तेल ह्याचं काढून पूर्ण तेल नितळून घेऊया आणि काढून घेऊया आणि आपण पुढची बॅच करूया. A few inches later. हे बघा, आपले वडे तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक वडा दाखवतो, हा बघा, तोडून दाखवतो कसा सॉफ्ट आणि एअरी झालाय आतमध्ये, खूप मस्त झालाय. तर आता आपण प्लेटिंग करूया. तर बघितलं तुम्ही की किती झटपट होते ही मेदूवड्याची रेसिपी. खूप सोपी आहे, फक्त रात्री उडद डाळ भिजत घाला आणि सकाळी झटपट मेदूवडे बनवून तुम्ही डब्याला नेऊ शकता, ब्रेकफास्टला खाऊ शकता, मुलांना देऊ शकता. आणि एकदम तुम्ही बघितले आपण मिनी मेदूवडे बनवले, त्यामुळे एकदम खायला पण सोपे आणि खूपच क्रिस्पी झाले. तुम्हाला दाखवू एक खाऊन. एकदम सॉफ्ट आणि क्रिस्पी. आणि सांबारचा जो सुगंध येतोय, वा काय मस्त येतोय. मला ऍक्च्युली राहत नाहीये, तर एक मेदूवडा आणि सांबार खाऊनच सांगतो तुम्हाला. सांबार खूप गरम आहे कारण. मस्त, एकदम स्पायसी, आंबट, गोड. टोमॅटोमुळे तर इतका छान फ्लेवर आलाय. तुम्ही रेसिपी लवकर नक्की बघून करून बघा आणि आम्हाला सांगा कशी झाली ती. खूप सोपी आहे आणि एकदम मस्त होते. झटपट बनवा आणि सर्वांना द्या. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. ओके, बाय.